तुम्हाला लो बीपी आहे का? प्रेग्नन्सीमध्ये काही अडचणी आहेत का? या मंत्र जपाने तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील. अगदी विज्ञानाने सुद्धा ही गोष्ट प्रूव्ह करून दाखवली आहे. नातेसंबंध बिघडले असेल तर ते ठीक होतील. रोज 9 मिनिटं 3 महिने जर हा मंत्र जप केला तुम्ही, तर बघा तुम्हाला किती चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळेल. जय हरी मित्रांनो, मी रेखा गोसावी, रेकी ग्रँडमास्टर आणि अंकशास्त्र तज्ञ. आज तुमच्यासाठी एक असा मंत्र घेऊन आलेली आहे की जो जप केल्याने तुमच्या आयुष्यातील अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. तुम्हाला लो बीपी आहे का? हाय बीपी आहे? किंवा तुमचे नातेसंबंध बिघडलेले आहे? प्रेग्नन्सीमध्ये काही अडचणी आहेत का? जर हे सर्व प्रॉब्लेम तुमच्या जीवनात असतील तर तुम्ही नक्कीच हा मंत्र जप करा. या मंत्र जपाने तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील. तुमचं जीवन आनंदमय होऊ शकेल. जर हा मंत्र जप केला विशिष्ट पद्धतीने लयबद्ध, अगदी विज्ञानाने सुद्धा ही गोष्ट प्रूव्ह करून दाखवली आहे का हा मंत्र जप केल्यामुळे तुमचा बीपी नॉर्मल होतो. त्याचप्रमाणे तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये जर काही अडचणी आल्या असतील तर ते दूर होतील. नातेसंबंध बिघडले असेल तर ते ठीक होतील. आजकाल आपण बघत आहे की प्रत्येक ठिकाणी वारीचं अगदी सर्वजण वारीला जात आहेत. तर तुम्ही कधी विचार केला हा वारकरी, अगदी डॉक्टर पण सांगतात त्यांना तुम्ही वारीला जाऊ नका, तरी हा वारकरी विठुरायाच्या दर्शनाला जातो. का जातो? कारण तो मंत्र नेहमी म्हणत असतो. हा मंत्र आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्ही जर हा मंत्र जप केला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, तर तुमच्या शरीरामध्ये सकारात्मक बदल निर्माण होतील. तुमचं हार्ट चक्र जे आहे तेही पूर्णपणे सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल. तुमचा बीपी जो हाय आहे, लो आहे, तो पण ठीक होईल. तुमचे स्वादिष्टान चक्राचा मंत्र आहे वम. ज्यावेळेस तुम्ही विठ्ठल 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 जप करतात, तुमचं हे चक्र पॉवरफुल होतं, ऊर्जावान होतो. तुमचे नातेसंबंध जे आहे ते ठीक होतात. प्रेग्नन्सीमध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात. जर तुम्हाला इन्फेक्शन सारखे आजार असतील तर ते ठीक होतील. तुम्हाला ह्या मंत्राचा विशिष्ट पद्धतीने जप करायचा आहे आणि ह्या विठ्ठल नामाची बेरीज अंकशास्त्राप्रमाणे 6 अंकावर होते. विठ्ठल म्हणजेच हरी. हरी हा कोण आहे? तर लक्ष्मीचा पती आहे. ह्या लक्ष्मीपतीची ज्यावेळेस तुम्ही आराधना करता, याचं नामजप करता, तर लक्ष्मी तुमच्या घरी नक्की येईल. तर नक्की तुम्ही सर्वांनी हा मंत्र जप करायचा आहे. रोज 9 मिनिटं 3 महिने जर हा मंत्र जप केला तुम्ही, तर बघा तुम्हाला किती चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळेल. म्हणून तर आपल्या पूर्वजांनी अगदी 4 महिने जे आपण बोलतो की 4 महिने सतत हे विठ्ठल नामाचा जप करतात वारकरी, म्हणजे आषाढी आणि कार्तिकी. या 4 महिन्यांमध्ये विठ्ठल नामाचा जप करतात आणि स्वतःच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करतात. तर मग वाट कसली बघतायत? सर्वांनी विठ्ठल नामाचा जप करा. विठ्ठल 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 विठ्ठल. ही माहिती आवडल्यास आपल्या फ्रेंड सर्कलला, मित्रमैत्रिणींना आणि तुमच्या नातेवाईकांना जरूर पोचवा. नक्की या मंत्र जपाने त्यांनाही फायदा होईल आणि तुम्हीही या मंत्राचा जप करून तुमच्या जीवनामध्ये फायदा करून घ्या. तुमचे जीवन आनंदी आणि सुखकर बनवा. तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये काही मार्गदर्शन हवे कुंडलीप्रमाणे, जन्मतारखेवरनं किंवा मोबाईल नंबरवरनं, किंवा तुम्हाला रेकी या शास्त्राचे ज्ञान घ्यायचे असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. नक्की मी तुम्हाला मार्गदर्शन करेन.